हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मस्त असाल. मी पण मस्त आहे, मजेत आहे. आणि सगळे मस्तच असाल, आपल्या आपल्या कामात व्यस्त असाल. बघा, आज माझं जरा लवकर आवरलं. सगळं मस्त असं, म्हणजे रूम आधी माझी रूम जरा अस्ताव्यस्त, म्हणजे असं हे होतं. मी आता किचनमध्ये सगळं वरती ठेवून घेतलं आणि खाली मोकळा स्पेस ठेवला, कारण उठ बस करून त्रास व्हायला लागलेला मला. तर जरासं मोबाईल ठेवते. तुम्हाला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची होती. तर तुम्हाला माहित आहे का, जर वडिलांच्या माघारी ते घर, ज्या घरात आपण लहानाचं मोठं झालेलं असतंय, त्या घरात आपला काहीच अधिकार राहत नाही. आणि मला ती म्हणजे जाणीव, म्हणजे होते आपल्याला जाणीव, पण एवढं कधीच वाईट वाटलं नाही जेवढं मला आत्ता ऑपरेशन नंतर वाटलं. कारण ऑपरेशन नंतर खरं सांगते तुम्हाला, माझ्यावर अशी वेळ आलेली की एकतर ऑपरेशन केलेलं आणि मी माहेरी तिकडं गेलेले नाही, तर माझी रूम आहे, भाड्याचीच रूम आहे सोडा. पण ते कसं, आपण भाडं देत असल्यामुळं ती स्वतःची असल्यासारखी आपण त्याचा अधिकार गाजवू शकतोय ना. तसं मी घरी गेले. घरी गेल्यानंतर एवढा मला मानसिक त्रास झाला आहे. भाऊ तर म्हणजे चांगला आहे, बरोबर आहे, पण भावाच्या माघारी घरी काय वागणूक मिळत्या हे काय भाऊ बघत बसलेला नसतोय. आणि आपण त्याला सांगून जर हे केलं तर हा, त्या दोघांना काय वाटणार, आमच्या नवरा बायकोच्या तिनं भांडणं लावली. म्हणून असं गप्प बसायला लागतंय, हृदयात ठेवायला लागतंय की आपल्याबरोबर काय वागणूक केली जाते ती. तर तुम्हाला सांगते, मी तर कुणाच्या अपेक्षाच करत नाही, त्यामुळं मी कुणाला म्हणजे कधी जातच नव्हते. पण अशा वेळी आता भावानं नेले म्हटल्यावर जाणं भाग आहे, बरोबर आहे की नाही सांगा. भावाला तर दुखवायचं नाही का, तर भाऊ, तुम्हाला माहिती आहे, आपण म्हणजे अडचणीत असताना तर कोण कशाला दुखवेल. कारण कसं आहे, अडचणीत असताना शत्रू सुद्धा मदत करायला आला तर कोण नको म्हणणार नाही. तर मला दवाखान्यातनं बाहेर आल्यानंतर अशी परिस्थिती होती की लोक डिस्चार्ज मागून घेतात. मला असं वाटत होतं अजून 4 दिवस दवाखान्यात ठेवलं तर बरं होईल मला, कारण मला राहायला जागा नव्हती. स्वतःच्या वडिलांचं घर असून सुद्धा मी त्या घरात म्हणजे आपल्या हक्कानं राहू शकत नाही. विचार करा, अशी परिस्थिती कधीच कुणावर यायला नको. मी माझी स्टोरी कधीच कधीच सांगितली नाही अजूनपर्यंत. मी इतके व्हिडिओ बनवते, सगळं करते, पण माझी स्टोरी मी कधी अजून सांगितली नव्हती. पण मला इतकं दुःख झालं की मला राहवलं नाही. मग मी टाके पण काढले नव्हते तोपर्यंत इकडं पुण्यात आले. आता पुण्यात तर काय मला कोण बसून घालणार नाही, कारण मी कसं म्हणजे लोकांचे डबे करते, त्याच्यातनं मला पैसे मिळतात, त्याच्यावर माझा उदरनिर्वाह होतो. मग इथं आल्यानंतर टाके काढायच्या आधीपासूनच मी काम सुरू केलं, का तर स्वयंपाक तर करायचा आहे. मग एका हातानं कसं तर उजव्या हातानं करायचं म्हटल्यानंतर मग परत दुखायला चालू झालं. का तर मी म्हणजे इतक्या लवकर टाके काढायच्या आधी काम करत होते ना, स्वयंपाक वगैरे. हात तर इथंच बरोबर जॉईंटला असल्यामुळं कसं हात हलणार कामानं, म्हणजे हात हलवल्याशिवाय पर्याय पण नाही ना. काम केल्यानंतर त्रास हा होणारच. त्यामुळं थोडं दुर्लक्ष करत करत कसं तर 2-3 दिवस, मग इथं पुण्यामध्ये भारती हॉस्पिटल आहे ना, तिथल्या डॉक्टरांचा मला नंबर दिलेला. मग टाके काढायला गेले. 3-4 दिवसांनी टाके काढल्यानंतर पण मग त्रास व्हायला लागला, का तर कामाचा लोड होता ना. मग
परत कपडे तर काय धुत नव्हते, मावशी धुत होती. मग त्याला परत भांडी धुवायला पण मावशीला सांगितले, का तर मला त्रास व्हायला लागला ना जास्त. परत टाके उसवतील असं भीती वाटायला लागली, का तर ओले टाके तोडल्यात आणि एकदम आतनं दुखा लागलं. वरती तर काय दिसत नाही जखम, पण आतनं दुखा लागलं म्हटल्यावर आतनं जर उसवट आले टाके तर काय करायचं, ही भीती होती मनात. तर मग भांडी पण बंद केली धुवायची. मग आज स्वयंपाक तर बंद करू शकत नाही, कारण स्वयंपाक कोण करणार नाही येऊन, आणि केलं तर काय ते फुकट कोण करत नसते या. आपण 4 पैसे म्हणजे आपल्याकडं नाहीत म्हणून काय तर करत असतोय. त्यात माझा आजार पण बघत बसायला पण मला वेळ नव्हता. म्हणजे तुम्हाला का सांगा लागले, कारण परिस्थिती बघा कशा असत्या. एकेकांना देव संकट देतोय, पण त्यातनं वाट पण तोच दाखवणार आहे. सोडा, मी कधीच एवढी खचले नव्हते आणि अजून पण खचले नाही. केलं मी सगळं त्या पण काळात, कसं तर परिस्थितीने हे झालं. पण ह्या परिस्थितीनं मला इतका मोठा धडा शिकवलाय, खूप मोठा धडा शिकवला, की आपलं स्वतःचं घर हे पाहिजेच. मी आजपर्यंत कधीच याचा गोष्टीचा विचार केला नव्हता. आणि हा विचार करून कधी मी वडिलांच्या पण घरावर कधी हक्क दाखवला नव्हता. पण ह्यावेळी मला परिस्थितीनं इतकं मोठं धडा दिलाय की स्वतःच्या घराशिवाय पर्याय नाही. खरोखर सांगते, प्रत्येक बाईनं आपला पहिल्यांदा स्वतःचा घरासाठी विचार करायला पाहिजे. का तर कुठली परिस्थिती कशी येईल काही सांगता येत नाही. आयुष्यात कधी सुद्धा हार न मानणारी मी आज एवढं म्हणजे लाचार असं झाल्यासारखं वाटतंय ना. जिथं ऑपरेशन दवाखान्यातनं बाहेर आल्यानंतर स्वतः करून पण खाऊन सुख नाही म्हटल्यावर काय करणार सांगा. स्वतः हात हलवायला येत नाही तरी पण मी स्वतःची कामं सगळी स्वतः केली. कारण मला कुणाची म्हणजे ऐकून पण घ्यायचं नव्हतं की हा मी केलं. तरी सुद्धा म्हणजे तुम्ही माणसाला म्हणजे मानसिक त्रास देताय, ह्याचा अर्थ म्हणजे काय होतोय सांगा. तेच जर माझी परिस्थिती चांगली असती, माझं स्वतःचं घर असतं, माझं नवरा मुलं सगळं असतं, तर एवढा त्रास झाला नसता ना. तुम्हाला सांगते, या परिस्थितीनं मला इतकं ती गोष्ट माझ्या मनाला लागली आणि मला असं वाटतंय की मी आजपर्यंत खूप चुका केल्या की मी स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण केलं नाही, स्वतःसाठी काय जगलेच नाही. जाऊ दे, सगळ्यांचा विचार केला, पण स्वतःसाठी स्वतःला काहीतरी पाहिजे. घर नसेल तर माझी अवस्था अशी होईल असं वाटलं नाही. पण अजून पण वेळ गेली नाही, म्हणून मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांनी माझी स्टोरी मी सांगत जाईन. चॅनलला भरभरून तुमचं प्रेम द्या, कारण मला खूप गरज आहे तुमच्या मदतीनं. मी कुठंतरी काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकते. मी अजून मेहनत करीन, अजून व्यवस्थित व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करीन, कारण मला आता त्याशिवाय पर्याय नाही ना. डब्यावरती माझं म्हणजे पोट तर चालतंय, पण मी ह्या भाड्याच्या घरात किती दिवस राहू शकते. काम करते तोपर्यंतच राहू शकते ना. ज्यावेळी मी काम करणार नाही त्यावेळी माझी अवस्था काय होईल हे या परिस्थितीनं मी शिकले.
कारण प्रत्येक वेळी कसं असतंय, काही ना काहीतरी आपण अनुभवातनं शिकत असतोय. तर मला आत्ता अनुभवातनं मी हे शिकले की आपल्याला स्वतःचं घर हवं. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काय ना काय परिस्थिती आपल्याला अनुभव देत जाते आणि त्या अनुभवातनं काय तर धडे शिकायचे असतात. तर सगळ्यांनी मला चॅनलला प्लीज परत एकदा सगळ्यांना हात जोडून विनंती करते, सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि तुमच्यामुळं मी कधीच विसरणार नाही की हां, मला मोनोटायझेशन झाल्यानंतर पण मी, आणि मला खात्री आहे माझे जेवढे सबस्क्रायबर आहेत तेवढे सगळे मदत करणार. जय महाराष्ट्र.